राम राम मंडळी, कसली बुद्धी सुचली आणि हे पेढ बनवलं असं झालं या बघा. फक्त एकदाच कारभाराच्या ऑफिसामध्ये हे पेढ डब्यावर दिलं होतं तर त्यांच्या मैत्रिणी पेढ्याचा रतीबच लावला या बघा. आणि महिन्यातनं 2-3 वेळा तर हे पेढ बनतातच आमच्या घरला. म्या नाही बनवलं तरी आमचा सुगरा बनवतोच हे पेढ. सुगरा म्हणजे माझं कारभारी व लय सुगरा आहेत बघा ते. आणि तसलंच पेढ तुम्हाला मी दावती बघा. पहिल्यांदा कढईमध्ये 1.5 कप दुधाची भुकटी वतून पुण्यांदा गॅस चालू करून बारीक गॅसावर दुधाची भुकटी लाल व्हायस्तर भाजून घ्यायची. पेढ्याची समधी चव ही भुकटी भाजण्यावर आहे बघा. भुकटी भाजताना 2-3 गोष्टी ध्यानामध्ये ठेवायच्या म्हणजे पेढ चुकायचं नाहीत. पहिलं भुकटी भाजाया गॅस बारीकच ठेवायचा, दुसरं भुकटी परताया असं धारदार उलातनं घ्यायचं आणि तिसरं 8-10 मिनिटं तरी भुकटी भाजताना हात नाही विसावला पाहिजे बघा. दुधाची भुकटी लय नाजूक असती. वाईच कढई गरम झाली रे झाली म्हणजे तिच्या बुडाला भुकटी चिकटायला लागते बघा. भुकटी गार झाल्यावर ना मिक्सर मध्ये बारीक करून ताटामध्ये काढून त्यामध्ये 1/4 कप भुरी साखर घालून उलीचं दूध वतून घटगोळा मळून घ्यायचा. मिश्रण मळताना साखर इथून मिश्रण पातळ होतं त्यापाय दूध उलीसच घालायचं आणि पातळ झालं तरी बी जास्तीची भुकटी भाजून त्यामध्ये मिसळायची. कच्चीच भुकटी घातली म्हणजे पेढ चिवाट होत्यात. मिश्रणाचं लांबडं गोळ करून सुरीनं त्याच्या चकत्या करून चकत्यासनी बोटानं हलका आकार देऊन वरनं भोपळ्याच्या ब्या चिटकवून पेढ खायला तयार बघा. हिरव्या रंगाच्या ब्या गोड दिसतात त्या पाय म्या चिकटवल्यात. तुम्ही नाही चिकटवल्या तरी बी चालेल. मात्र ठेंग्याचं बटन नाही दाबलं तर चालायचं नाही बघा.